नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. ज्ञानोबारांचे शब्द आळूमाळू प्रकाश करी. मध्ये मध्ये एखादं टिपण चांगलं असतं. आळूमाळू प्रकाश तेतुलेनी उभारा धरी, असं छाती काढून चालतो. हे ज्ञान एक ओवी सरळ चालली बरं का, अर्थ दुसरे त्याचे. याला भावार्थ दीपिका म्हणतात. तेतुलेनी उभारा धरी फुकतो तो, आळूमाळू प्रकाश करी. आणि जर खवळला तो माणूस, किती घराचा नायनाट करेल, लागला तरी काडी उरोनी दी. तो दिव्याप्रमाणे जो विद्वान आहे, तो एखाद्या घराला, एखाद्या माणसाला लागला ना, दिवाच येतो. आणि ज्या घरात राहतो त्या घराला काळीमा लावल्याशिवाय, म्हणून घरात नेताना सुद्धा हल्ली विचार करावा लागतो कोणाला प्रवेश द्यायला. जे तर ठेविले ते तर भरपूर त्यात सांगितलेले मी आपल्याला संक्षिप्त शब्दामध्ये सांगतो. हा अहंकार आहे. याच्यापासून समाजाचं कल्याण होत नाहीये, समाजात विभाजन होतं. आज वैदिक संप्रदाय म्हणून भारतामध्ये एकच शास्त्र आहे. सगळे धर्म वेदाला मानतात, सगळे संप्रदाय एका गीतेला मानतात. गीतेचा संप्रदाय नाही आहे. माझा शब्द नीट आहे का? गीतेचा संप्रदाय नाही आहेत, पण सगळे सांप्रदायिक गीता वाचतात तरी त्यांच्यात एकमत होत नाही. हा अहंकाराचा भाग आहे. सगळे लोक म्हणतात आम्ही अशा पद्धतीने, द्वैत अर्थ आहेत, अद्वैत अर्थ आहेत, अमका अर्थ आहेत, तमका अर्थ आहेत. हा अहंकार आहे. आणि ह्या सामान्य माणसाच्या अहंकारामुळे हिंदू समाजामध्ये मतभेद निर्माण झाले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बघा तुम्ही किती फड आहेत. सगळेच ज्ञानबा तुकाराम भजन करतो आपण. काही म्हणतात ज्ञानबा तुकाराम भजन नाही करायचं, रामकृष्ण हरी करायचं. काय म्हणतात जय म्हणायचंच नाही. काही मी हे अहंकार आणि समाजामध्ये विभाजनी झाली. मला तर कधी कधी इतकं वाईट वाटतं. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. एकादशीला दिंड्या चाललेल्या असतात. एकादशीला जो वर्ग ज्ञानोबारांच्या ठिकाणी आलेला आहे, पंढरपूरमध्ये आलेला, तो वारकरीच आहे ना. इथे आलेला जो वर्ग आहे तो माऊलीवर श्रद्धा ठेवून आलेला आहे. त्याला माहीत नाही की दिंडी क्रॉस करू नये म्हणून. त्याला माहीत नाही. तो आळंदीला आलेला आहे, पण त्याला पलीकडे जायचं असतं म्हणून ते पलीकडे जायला म्हणतो. असले टाळ मारतात त्याला, असले खोबे मारतात. एवढं वाईट वाटतं. अरे तुम्ही ज्ञानोबारायांची शिष्य आहात. नसेल एखाद्याला माहीत तुम्ही कोण आहात, नसेल एखाद्याला माहीत तुमचा नियम काय आहेत, पण तुमच्यामध्ये साधुता सुद्धा नसावी. काय काय तुम्ही माऊलीला बदनाम करतायत. ज्ञानोबाराचं नाव वाढवू नका. तुमच्यामुळं वारकरी संप्रदायाला कलंक नको. हे लक्षात ठेवा जीवनामध्ये. काय करतो आपण? उद्धार होणं फार लांबची गोष्ट आहे, पण ज्ञानोबाराला आवडेल अशा पद्धतीने सुद्धा सौजन्य आपल्यामध्ये नसतं. हे दुर्भाग्य आहे. हे अहंकाराचं लक्षण आहे. आणि ही माणसं जेव्हा संप्रदायामध्ये एकत्रित येतात, संप्रदायाची वाढ खुंटते, विचार खुंटतात. एका बंदिस्त विचारामध्ये मनुष्याला चालावं लागतं. आणि ते बंदिस्तपणा म्हणजेच बंधन. मुक्त होण्याकरता तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय आणि कुठेतरी तुम्ही कुठल्या तरी बंधनात अडकतात. ते मरेपर्यंत त्याला फलप्राप्ती होत नाही. म्हणून अहंकार या जगातला सगळ्यात घातक प्रकार आहे. इथेच तर सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यापासून निष्पन्न काही होत नाहीत. मागे मी एक दृष्टांत सांगत होतो. राजस्थानमध्ये असे गाव असायचे आणि त्याच्यामध्ये काय आहे की मोठ्या माणसाला आदर देणे एक प्रथा असायची, की मोठ्या माणसाकडून जात असताना चप्पल काढणे. आणि जो गावातला दादा असेल त्यांनी सगळ्या सांगायचं की माझं ऐकून वागलं पाहिजे. मग आता राजस्थानमध्ये प्रत्येक त्या मिशाला आकडा टाकलेला. मग एकाने ठरवलं की बा मीच या गावातला दादा आहेत, माझ्यापुढून जात असताना सगळ्यांनी मिशा खाली करायची. तलवार घेऊन बसला चावडीमध्ये. आणि ज्याला मिशा माझ्यासारख्या वाकड्या ठेवायच्या असतील, पीळ द्यायचा असेल, माझ्याबरोबर तलवारीचे युद्ध करायचं. गाव परेशान झालं. ते कोणी नादी लागावं याच्या.
एक असं पाप्याचं पितर होतं, ते म्हणलं मी नीट करतो याला. अहंकार शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा बरं का. अहंकार म्हणजे काय, नाही तो सिद्धांत जायचा. तो गेला तिथं असे मिशा वर करून. ते म्हणे अरे तू माझ्यासमोर मिशा, हा मी पण दादा आहे, मग युद्ध करायला पाहिजे. करू, कधी करायचं, उद्या. दोघांनी तलवारी आणली, यांनी आणली त्यांनी आणली, युद्ध करायचं. त्यांनी सांगितलं हे पहा आपण दोघेही दादा आहेत, उद्या तुझ्यातला तू तरी मरशील नाही तर मी तरी मरेल. ते म्हणे बरोबर आहे. मग हे सगळं करण्यापेक्षा आपल्या दोघातला एक जण मेला, आपली बायको वनवासी होईल, आपली पोरं उखांडी होतील, त्यांना कोणी सांभाळायचं, तेही बरोबर आहे. एक काम करू ना, निर्णायक फैसला करायचा कोण दादा आहेत, घरातली माणसं मारू आणि मग आपण लढायला येऊ. तो म्हणला ठीक आहे. गेला आणि बायकोलाच त्यांनी मारून टाकलं आणि पोरालाही मारून टाकलं. दुसऱ्या दिवशी चावडीमध्ये येऊन बसला. हे जे पाप्याचं पितर होतं ना, यांनी मिशा खाली केल्या, खाली मान घातली, तलवार नाही काहीच नाही हातामध्ये. आला आणि त्याजवळ हात जोडून उभा राहिला. अरे का रे, काल तलवार घेऊन आला असता. नाही मी घरी गेलो, बायकोनी 2 चांगले घास खाऊ घातले, मला वाटलं एवढ्या सुंदर बायकोला मिशासाठी कशाला मारायचं. ते वर राहिल्या काय, खाली राहिल्या काय. अरे ते म्हणजे मी तर मारून टाकले. म्हणजे तो तुझा प्रश्न आहे. अर्थ लक्षात ठेवा. अहंकारासाठी स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं. आजही अहंकारासाठी विद्वान आपलं जीवन उद्ध्वस्त करतो, विनम्रता घेत नाही. तो येत नाहीये त्याला, पण अहंकार स्वतःच्या जीवनाला जाळतोय. तो संत होत नाहीये, त्याच्या डोक्यातच येत नाहीत ह्या गोष्टी. हे पाप आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार आहे. आणि पुढचा टप्पा इतका सुंदर आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. साधकांनी रोज मी जे बोलतोय ना, वारकरी संप्रदायामध्ये 50% अभंग माझ्या बोलण्यातले आता या श्लोकाचे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार जन्म मृत्यू जरा, हे सगळे अभंगच आहेत. फक्त मी आणि ज्ञानेश्वरी वाचूनच तयार झालेले अभंग आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू हे सतत तपासले गेले पाहिजेत. जन्म म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये मृत्यू किती वेळ राहिलेले आहेत. काकडा म्हणजे काय, मृत्यूवर केलेलं चिंतन आहे. काकडा शब्दाचा अर्थ काय, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर व्हा, ध्यानी रहा, उठा उठा साधू संत साधा आपुले हित. म्हणजे काय, आपल्या जीवनाचं स्वतः केलेलं निरीक्षण आहे. याचं नाव आहे काकडा. काकडा म्हणजे भजन नाही आहे. सकाळी उठल्या उठल्या तुमच्या मेंदूमध्ये संसार शिरण्याच्या ऐवजी दोष दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. किती जीवन गेलेले आहेत आणि किती राहिलेले आहेत. जन्म किती कठीण जन्म आहेत महाराज. मी उद्या लक्षात राहील ना राहील मला माहीत नाही, पण आज सांगून जातो. जन्म, लाज शब्द जो आलेला आहे ना दैवी संपत्तीमध्ये, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश यज्ञस्य, तिथं री शब्द आलेला. री म्हणजे लाज. आणि तो लाज शब्दावर व्याख्यान लिहित असताना ज्ञानोबाराय ह्या जन्माबद्दल लिहितात. लाज म्हणजे एखाद्याला लाजणं, एखाद्याच्या पुढं जाणं, ती लाज नाही. घाण शरीर घेऊन आईच्या उदरामध्ये 9 महिने आपण राहिलो, तिथं खायला काय असतं विज्ञानाने लिहून ठेवलेले आहेत महाराज. नाकी तोंडी कृमी किडे. जी विष्ठा आहे ना आईच्या पोटात तयार झाली, ती विष्ठा 9 महिने त्या गर्भाचं खाद्य आहे. हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. आतमध्ये काय काय जाणार आहे अन्न, तिथं श्वास नाही त्या मुलाला. त्याचे हातपाय जे तयार होतात, पोट तयार होतं, मस्तक तयार होतं, सगळं तयार होतं. 9 महिने विष्ठा खावी लागते मुलाला. म्हणून जन्मती ते लाज. जन्म म्हणजे लाज आहे. आणि विष्ठेनं तयार झालेलं शरीर जेव्हा या संसारामध्ये येतं, छाती काढून चालत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, अरे कशाला तू स्वाभिमान करतोस, कोण आहेस तू, काय अवस्था आहे तुझी.
गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे, ज्ञानोबाराय सांगतात, ओतीव होऊनी असे ते लाजीरवाणे. शब्दांचे प्रयोग लक्षात ठेवा. काय बरोबर? गर्भ मेद मुसे, मेद म्हणजे चरबी, चरबीचं मूस तयार केलेले आहे आपल्या पोटामध्ये. गर्भ मेद मुसे, आणि त्याच्यात काय? रक्त मूत्र रसे. आणि तिथं 9 महिने तुम्हाला राहावं लागतं. ओतीव होऊन असे ते लाजीरवाणे. या जन्मताना तसा जन्म पुन्हा नको, हे पाहणं म्हणजे दुःख दोषा अनुदर्शनम. जन्म मृत्यू ते किती भयंकर असतो महाराज, कोणाला मरावं असं वाटतं. करोडो रुपये, हजारो लाखो करोड रुपये एकेका माणसाकडे या जगामध्ये आहेत. कुणाला मरावं असं वाटतं. निसर्गापुढे आणि मृत्यूपुढे काहीही चालत नाही, हे मानवी जीवनाचं सत्य आहे. आणि तो मृत्यू रोज पाहिला जातो. परमार्थ सुरू करायचं आहे ना, त्याचं पहिलं लक्षण आहे नित्य मृत्यू लागला समीप, नमानी अल्प देह सुख. हा अनुताप परमार्थाची सुरुवात आहे, हा प्रारंभ आहे. जर मृत्यूचं दर्शन तुमचं होणार नाही ना, तुम्ही कधीच परमार्थ सुरू करू शकत नाही. नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे, त्यातल्या ह्या ओव्या आहेत. चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो निश्चयसी कळावया साधका. काय पाहिजे परमार्थातलं? पहिलं भांडवल, पहिलं भांडवल येतं. मुख्य पाहिजे अनुताप. आणि त्या अनुतापाचे कैसे रूप? नित्य मृत्यू लागला समीप, नमानी अल्पदेह सुख. नित्य मृत्यू कधी जाईल काही सांगता येत नाही. कधी मृत्यू जीवनामध्ये घालेल काही सांगता येत नाहीत महाराज. आणि अचानक लोक हजारो करोडो रुपये सोडून जातात. काय देवावर केस करता येते? काय करता येते जीवनाला? म्हणून परमार्थ करण्याकरता दिवस माझ्याकडे कमी आहेत आणि मृत्यू कधी झडप घालेल हे माहीत नाही. म्हणून जलद गतीने जो परमार्थ करतो तो साधक आहे. जरा ज्ञानोबाने इतकं सुंदर दिलेत. जो खानदानी साधक आहेत तो काय विचार करतो? जरा म्हणजे म्हातारपण. तरुणपणामध्ये तो साधक म्हातारा झाल्याचं पाहतो स्वतःला. आज माझे हात चांगले आहेत, आज माझे डोळे चांगले आहेत. पद्मदळेसी साळे भांडतात ते हे डोळे. तरुणपण आहेत माझ्यामध्ये, पण हे डोळे म्हातारपणामध्ये पिकली पडवळे ऐसी होईल. माझं तोंड चांगलं आहे, या उमळती दाढा दातासहित म्हातारपणामध्ये दाढा दातासहित जातील. ज्ञानोबाने तो खूप सुंदर वर्णन केलेले आहेत. म्हातारी माणसं ही जी ओव्या पाहतो ना, ते खरंच बघण्यासारख्या ओव्यात असतात. असं म्हाताऱ्या माणसाचं ते दाढी साऊळ धरी. आणि शैल कक्षांची ज्ञानोबाने वर्णन केलेले आहेत. पावसाळ्यामध्ये लोक लोणावळ्याला जातात ना, डोंगरातून असं पाणी येतं धार पाहण्यासाठी. ज्ञानोबा म्हणतात तेवढ्या लांब जायची गरज नाही. म्हाताऱ्या माणसाकडे बघा, खांडी हुनी लाळे लाळ. आणि नाक आहे ना, नाक म्हातारपणामध्ये नाकातून आवाज येतो शेंबडाचा. ज्ञानोबाने लिहिलेले आहेत. हे तर शिकवतात आपल्याला ज्ञानोबाने. ज्या नाकावर आपला गर्व आहे, बिडबिडतात नाक, शेंबडाने नाक. ज्ञानोबाने ती एक ओवी अशी लिहिलेली आहेत महाराज, मी ते खूप पाहतो. म्हातारपणामध्ये अंगात चरबी राहिलेली नसते. हे 2 गुडघे पुढे, म्हणजे जुन्या काळामध्ये स्वयंपाक करण्याकरता चुली असायचे ना, 3 दगडं मांडायचे. तसं हे 2 दगडं आणि हा 1 दगड असं बसतात. त्यांना हात असं धरतात आणि त्याच्यावर हे डोकं ठेवतात, जसं काय भांडं ठेवलेले आहेत. म्हातारा माणूस बघा तुम्ही असं बसलेले आहेत. ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहेत. माकडाप्रमाणे बसतो म्हणजे ह्याला काही अक्कल आहे का रे काही? हा जेव्हा तरुण होता तेव्हा ह्याने बघायला पाहिजेत. साधक तरुणपणामध्ये घाबरतो. तो साधक तरुणपणामध्ये घाबरतो. काय अवस्था आहे हे म्हातारपण दिसतं. ते बुद्ध कशामुळं बुद्ध झाले? हे म्हातारपण पाहिलं, मेलेला माणूस पाहिला आणि राज्यकारभार बुद्धाने सोडून दिला. दिसलं तर साधक आहे, नाही दिसलं तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणच नाही. रोज स्मशानात माणसं नेतात
त्यांना विचारलं काय चालतच असतं महाराज, कुठं बघता यांच्याकडे? म्हटलं आपला नंबर काल 13व्या अध्यायाच्या प्रारंभीच्या ओव्यात ह्या येण्याचे क्षेत्राभिमाने राज्य ते जिले ईशाने. कुठे आहेत भगवान श्री शंकर राहतात? स्मशानामध्ये. सगळ्याचं ठिकाणच ते आहे. जायचं मागे पुढे फक्त 2-4 वर्ष इकडं. आणि जी शिल्लक राहिली ना, एक तर म्हातारा माणूस होता परमार्थातला 90 वर्षाचा, तरी ते माझ्याकडे पाहिलं, थोडंसं जाडी फिडी वाढली. मला म्हणे काय शास्त्रीजी कसं झालं आहे शरीर? म्हटलं हां जरा. त्याला माझी दया नव्हती बरं का. एवढं ज्ञानेश्वरी शिकल्यानंतर माणूस भोळं नसते. त्याला माझी दया नसती. म्हटलं हो जरा बिघडलं. आमच्याकडे बघा 90 वर्ष वय आहे. म्हटलं मशीन एखादी चांगली असते म्हणजे मेंदू चांगला असतो असा नाही. मी त्याला बोललो नाही बरं का, कारण की माऊलीने शिकवले कुणाचा अंतकरण दुखवू नका. मी त्याची स्तुती केली. म्हटलं वाह कमाल आहे तुमची, फार चांगले आहेत. म्हटलं तू करता काय तुम्ही आयुष्यभर? काही नाही, सकाळी उठणे, जेवणे, झोपणे. काय मृत्यूचं दर्शन नाही आहे. उद्या मृत्यू माझ्यावर झडप घालेल, माझे एक एक इंद्रिय धोका देतील. डोळ्याने कमी दिसायला लागेल, त्याच्या आत ज्ञानेश्वरी पाठ झाली पाहिजे. बोलत असताना ओंडका येईल गळातून, पाणी पडेल, आवाजाचा कंप सुटेल, त्याच्या अगोदर मुकत्व आधी वाचाव आहे. तो साधक तरुण असतो. माझा शब्द नीट आहे का? मी म्हातारपणाचं वर्णन करत नाही. ऐशी वार्धक्याची सुचनी आपण पया तरुणपणी देखे. शब्द नीट आहे का? देखे आपण पया तरुणपणी देखे मग मनी विटे जो का. शब्द खूप सुंदर आहे. सोडून देतो नाही, विटे जो का. हेच तर अभंग तुकोबरायचे. विठले हे चित्त प्रपंचा वमन ते मनी बैसी येले. ज्ञानेश्वरीचा जितका अभ्यास कराल ना तितकं तुकोबराय तुम्हाला मदत करतील. हे वैशिष्ट्य दोघांचं. तेच शब्द आहेत. म्हणून एक एक जर आपण अभ्यास करत गेलो, जन्म मृत्यू जरा व्याधी तर तुम्हाला कल्पनाच आहेत महाराज. कधी काय होईल कोणाच्या जीवनामध्ये काही सांगता येत. दुःख दोषानुदर्शनम, हे सगळं दर्शन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि तिसरा टप्पा सांगितलेला आहे अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. जगामध्ये 2 टप्पे असे आहेत. हा एक टप्पा आहे अध्यात्मज्ञान नित्यत्वम. हा पृथ्वीवर आजपर्यंत कोणी लिहिलेला नाही. आणि दुसरा टप्पा आहे 18व्या अध्यायामध्ये भक्ती संप्रदायामध्ये. तो ज्यावेळेस येईल मी त्यावेळेस सांगेल. हा श्लोकच एवढा गंभीर आहे. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शन. ज्ञानोबांनी या श्लोकामध्ये ज्ञानाला किंमत दिलेली नाही. ज्ञानोबा म्हणतात ज्ञान जे तुले वस्तू दावी ते तुले वस्तू आघवी ते देखे आयसी व्हावी बुद्धी चोख. जेवढे माझ्या समोर बसलेले कीर्तनकार आहे सगळ्याला माहीत नाही का ईश्वर व्यापक आहे म्हणून. विठ्ठल जळी स्थळी भरला हे कोणाचं प्रमाण पाठ नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात ह्या ज्ञानाला किंमत नाही, ह्या बोलण्याला किंमत नाही. का? स्फूर्ती 2 टप्प्यात स्फूर्ती आंधळी झालेली आहेत म्हणून परमात्मा दिसत नाही. परमात्म्याबद्दल बोललं जातं, स्फूर्ती आंधळी आहे. आणि ह्या स्फूर्ती आंधळीवरच आंधळ्या पांगळ्याचे अभंग आहेत. सहज मी आंधळा का किंवा आंधळा, हे सगळे अभंग स्फूर्ती. आणि जर स्फूर्ती आंधळी असेल, ज्ञान कितीही व्यापक असू द्या ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. जर नसेल, ज्ञानोबा म्हणतात ज्ञान कितीही चांगलं असेल, आंधळ्या हाती दिवा देऊनी काय करावा पांडवा. आंधळ्या हाती दिवा, आंधळ्या माणसाच्या हातात दिवा देऊन काय फायदा होणार आहे. तैसा ज्ञान निश्चयो आघवा वाया जाय. खूप मोठा प्रकार आहे या ठिकाणी. आपल्याला बरंच रान उरकायचं म्हणून कमी सांगतो तुम्हाला. पण अध्यात्म ज्ञान म्हणजे काय, कशा पद्धतीचं ज्ञान आहे, बुद्धी कशी पाहिजे ग्रहण करणारी, हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आणि जेव्हा ज्ञानोबराय बोलायला गेले, महाराज काय सांगायचं तुम्हाला, या अशा 5-6 ओव्या आहेत बरं का ज्ञानाचं विश्लेषण करणाऱ्या. तेव्हा श्रोते म्हणते
निवृत्तीनाथ महाराज समोर बसले होते. माऊली, काय बहर आहे तुमचा, काय बोलण्यातली वाणी आहे तुमची. जिथे ज्ञान विषय आला तिथं तुम्ही अपरंपार बोलत चाललायत. मानवी जीवनामध्ये एकच गोष्ट ज्ञानोबाने शिकवली, गुरुने जर पाठ थोपटली ना, तुमचं जीवन सफल झालं. मूर्ख माणसाने कधी आपल्याला चांगलं म्हणू नये. त्याच्या चांगलं म्हणण्यामध्ये सुद्धा कपट असू शकतं. पण शहाणा माणूस कधीही चांगलं म्हणणार नाहीत. आणि गुरु तर म्हणतच नाहीत, कारण की त्यांनी शिकवलेलं असतं. गुरु हे पाहतात चुकतं कुठं. अमृताची 7 वाकोडी, 7 दिवस जर अमृताचा पाऊस पडला तर कोणाला नको आहे. ज्ञानोबारायांच्या बाबतीत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माऊली अरे काय बोलतायत तुम्ही, अमृताचा पाऊसच आमच्यावर पडतोय. पण जास्त स्तुती करत नाही माऊली, आम्हाला ज्ञानेश्वरी ऐकायची, सांगा तुम्ही. नियंत्रण पण आहे. आणि माऊली असे व्यक्तिमत्व आहेत ना, गुरुसाठीच ज्ञानेश्वरी सांगतात. हा 13व्या अध्यायाचा विषय आहे. आमचे कीर्तनकार सांगतात जगासाठी ज्ञानेश्वरी, लोकांसाठी नाही. ज्ञानोबारांना विचारा तुम्ही. ज्ञानोबाराय म्हणतात नाही, मी ज्ञानेश्वरी याच्याकरता सांगतो, माझ्या गुरुने सतत माझ्याकडे पाहावं. तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. शब्द नीट आहे का? तुम्ही संती होवावे सन्मुख सदा, विनमुख नाही. गीतेवर तुमचं प्रेम आहे आणि माझ्या मनात आले की तुम्ही गीतेवर प्रेम करणारे आहात, म्हणून मी गीता सांगायला घेतली. गीता ऐकण्याच्या निमित्ताने तुम्ही माझ्याकडे पाहाल आणि तुमच्या डोळ्यातून जी कृपादृष्टी माझ्यावर येईल त्याने मी प्रसन्न होईल. मग तिथे एक शब्द आहे दोघांचा. माऊलीचं समजा आम्ही नाही ऐकले गीता, हरकत नाही, गीता सुद्धा मला तीच गती देईल जी तुम्ही आशीर्वाद द्याल. ओल गीतेच्या बाबतीमध्ये शब्द वापरले, तारण. येते सोडवून निहाल, मला आशीर्वाद द्या, मी तुम्हाला गीता देईल. नाही आशीर्वाद दिला, गीता आशीर्वाद देईल मला. दोन्हीकडून मीच आहे. याला म्हणतात साधक, याला म्हणतात भावना. म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम, ही मानवी म्हणजे साधकामध्ये ह्या गोष्टी. नसेल ज्ञान मिळालं, नसेल देव मिळाला, दोषदर्शन आपल्यामध्ये अवश्य असलं पाहिजे. राहिलेत किती दिवस, किती दिवस आपली बुद्धी तल्लक राहणार आहेत. मी तर तुम्हाला परवा दिवशी बोललो की जी माणसं आयुष्यभर कार्यक्रम करतात, कीर्तन करतात आणि फिरतच राहतात ना, त्यांच्या इतकं महान कोणीच नाही जगामध्ये. स्वतःकडे लक्ष न देता समाजाकडे लक्ष देतात, ही काही साधी गोष्ट आहे? आपलं जीवन, आपल्या जीवनाची आहुती करायची, ज्ञानेश्वरी श्रवण बंद करायचं आणि लोकरंजन करायचं म्हणजे काही चेष्टा नाही. ते परमार्थात येऊन एवढं होणं अवघड आहे. आणि ज्ञानोबारायांनी एक विनोद म्हणून की लोकांना ज्ञानेश्वरी ऐकत असताना फार बोर होऊ नये म्हणून ही जी 18 लक्षणं ना, याच्या अपोजिट विनोदानी लक्षणं सांगितलेली आहेत. अमानित्व, अदंभित्व, अहिंसा आहे ना, त्याला मानित्व, दंभित्व कसं कसं समाजामध्ये असतं, एक विनोद म्हणून सांगितलेले आहेत. काही काही माणसं समाजामध्ये कशा असतात. मानित्व, संभावने जी आहे. अमानित्वामध्ये असं होतं, संभावितपणाचे ओझे जया. आणि मानित्वामध्ये असं आहेत, संभावने जी आहे, सभ्य म्हणून जगतो. कुठं जायचं असलं ना तर मला फार असं बरं वाटतं, सगळं असं धोत्राचे काठ, उपरणं, पावडर वगैरे असं व्यवस्थित लावून जातात. संभावनेची आहे. कशा करता? मानाची वाटप आहे. कुणी शाल देतं का, श्रीफळ देतं का, कुठं सत्कार होतो का? इथं अहो आदराला भेट देत नाही साधू. ते तर सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी, मरणेशीसाठी नमस्कारिता. आणि हा जो आहे ना, हा नुसती वाट पाहतो कुठं सत्कार ठेवलेत आणि सगळे प्रदर्शनं मांडलेलं असते, किती ठिकाणी सत्कार झाला. संभावने जी आहे, मानाची वाटप आहे, काही या अज्ञानी माणसाचं लक्षण खूप सुंदर सांगितलेले आहेत. आणि सगळीकडे तेच, घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा. सगळं ते सगळं कशा करता करतो, जगात आपली कीर्ती झाली पाहिजे, मान मिळाला पाहिजे. आपण मेलो तरी चालेल, पण लोकांनी म्हणलं पाहिजे की माणूस होता. सगळं ॲडव्हर्टाईजच करायला सुरुवात करतो. मला फार विशेष वाटतं या गोष्टीचं,
की ज्ञानेश्वरीला विन्मुख झाल्यामुळे हे पदार्थ सुचतात आपल्याला. हिंसेच्या बाबतीत इतकं सुंदर बोललं ज्ञानोबारायांनी. कसा बोलेल, कसे शब्द वापरील, कोणाच्या अंतकरणाचे तुकडे करील, काहीच सांगता येत नाही. वंढी वनी विचारे. अग्नी जर एखादा जंगलाला पेटला तर तिथं सगळंच्या सगळं जळून जातं. तसं समोरच्याचं अंतकरण जाळणं असंच बोलतात. त्या वाणीला सात्विकता नाहीच. चुकला असेल एखादा माणूस, चुकू द्या ना, त्याला काय फरक पडलाय. संस्कृत बोलत असताना, हरिपाठ म्हणत असताना संस्कृत साहित्यामध्ये चुका होतात, कोणाकडून चुका होत नाहीत. पण चुका झाल्या म्हणून त्याचं पूर्ण उद्ध्वस्त करायचं. अहो तुम्ही तर आळंदी तर भाग्यवान आहेत. ह्या मूर्खपणामुळं तरुण पोरं भाजनाला सुद्धा यायला तयार नाहीत खेडेगावामध्ये. काय काही ठिकाणी असे कीर्तन करावं लागतात, 4 म्हातारे ज्यांना एकही ताल एका टाळाशी मिळत नाही, वाजवणार नाही. का? नवीन पोराला घेतच नाहीत. आहे तुला टाळ वाजवता येते, येऊ नको. मग त्या मुलाला कुठं हौस असते का अगोदर? कशा पद्धतीने सौजन, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, नाही स्वतःचाच अहंकार. आपण वयोवृद्ध झालोय, काय झालं काही लक्षात येत नाही. अशा पद्धतीने जीवन जगतात. हिंसा, मानसिक हिंसा, शब्दातून हिंसा. आणि गुरुची तर सेवा करतच नाहीत महाराज हे लोक. आणि अभिमान आहेत. एखाद्याला विचारलं ना कुठे गेलात, काय गेलात, आपण कुणाकडे शिकत नाही. हे काय अभिमान आहे? ही काही पद्धत आहे बोलण्याची? मागे एक दृष्टांत सांगितलं होतं, आठवण करून देतो तुम्हाला. एक मुलगा असं गाण्याची प्रॅक्टिस करत होता. माझाच दोस्त होता आणि बरेच दोस्त माझ्या असेच आहेत बरं का. 15 वर्ष त्यांनी गाण्याची प्रॅक्टिस केली, पण ते स्वरच लागत नव्हता. तर त्याला काय करणार, तर नशिबाला तरी काय करणार. मला म्हणे शास्त्रीजी असली पिटी चांगली वाजवायला 15 वर्षामध्ये. गेलो बघितलं, ते पिटीतला एक स्वर जो होता ना तो मुळातच बेसूर होता. पेटीचा स्वर म्हणजे पेटी बेसूर आणि हा असूर त्याच्यावर प्रॅक्टिस करतो. आणि 15 वर्ष त्याची वायाला गेली त्याच्यामध्ये. बरं मी जाऊन सांगितलं त्याला की अरे पेटी जरा बरोबर नाही आहेत. काय बोलतो म्हणे तू, पेटी बरोबर नाही म्हणजे? अरे म्हटलं पेटीचे स्वर जोडणारा जो आहे तो काही विद्वान आहे का, भीमसेन जोशी का तो? पेटी तयार करायला सामान्य कारिगर असतो, त्याला काय माहिती कसे एखादा स्वर लागतो चुकून. मग तो घेऊन गेला आणि तो म्हणला बरोबर आहे, हा स्वर चुकलेला आहे. जर गुरुकडे गेला असता 15 वर्षाची मेहनत एका शब्दातून दुरुस्त झाली असती. माझा अर्थ लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःहून मेहनत करताना गुरुच्या सानिध्यामध्ये एका शब्दाने तुमचं कल्याण होईल, एका शब्दाने कल्याण होईल. पण आपल्या मनामध्ये तोच प्रकार अहंकार असतो. कसा आपल्याला तयार होईल? बरं हा चांगला असतो अशातला भाग नाहीत, अहंकारी असतो, जमतच नाही त्याला जीवनामध्ये. स्थैर्य नाही, स्थैर्य. महाराष्ट्रीयन माणसांबद्दल बोलतो बरं का, विशेष करून महाराष्ट्रीयन माणसाबद्दल हे लिहिलेलं आहे. स्थैर्य शब्दाचा अर्थ अंतःकरणाची स्थिरता. कोणी निंदा केली, कोणी हुरळून न जाणं. पण अज्ञानी माणसं निंदा मोठकी ऐके, कपाळ धरून टाके. ढेकळ असतो ना, ढेकळावर 2 थेंब पडले की तो फुगतो आणि वारं आले की विरून जातं. काही माणसं काम नुसती स्तुती करा, महाराज काय चाल. नाही ऐकलं ना, मी चांगली म्हणलोच नाही, काय चाल. तो मूर्खच असतो, त्याला काही माहितीच नसते की चांगली म्हणला का वाईट म्हणला. तो काय चाल म्हणल्याबरोबर त्याच्यातच खुश, चालच बदलते त्याची. आणि जर कोणी म्हणलं ना महाराज जरा स्वर लागला नाही, निंदा मोठकी ऐके, कपाळ धरून ठाके. थेंबे विरे वारेनी शोके, चिखलू जैसा. हे सामान्य जीवन आहे, ते स्थैर्य नाही जीवनामध्ये. पारमार्थिक माणसं आहेत, रोज आपत्ती येऊ द्या, रोज त्रास होऊ द्या, काही फरक पडत नाही. हा स्थैर्य, स्थैर्याचा अभाव, सुचितेचा अभाव, बोलण्यामध्ये नाही, कसा वागेल कसा राहील, वाणी शुद्ध नाही. काही काही कीर्तनकारांना आपण अशुद्ध बोलतो याचाच जास्त अभिमान आहे.
मला एक कीर्तनकार म्हणला, महाराज मराठी अशीच बोलली गेली पाहिजेत, कारण की वळवावी तशी वळते. म्हणलं आयुष्यभर वळवच तू. भाषा हे शास्त्र आहेत महाराज. ज्ञानोबाने स्तुती केलेली शब्दसृष्टी अंगवे, शब्दसृष्टी अंगवे, खूप सुंदर शब्द आहेत. शब्द मिळणं, आपला आशय अभिव्यक्त करण्याकरता शब्द मिळणं हे अनंत जन्माचं भाग्य होत ते जीवनामध्ये. आणि इंद्रियार्थेषु वैराग्यावर तर मला ही जी शब्द आहेत ना, मला पूर्ण जगच दिसतं माझ्यासमोर. इंद्रियार्थेषु नाही, अजिबात नाही. तुम्ही आता मी धोतर घालून कधी कधी जातो ना, तर ज्ञानोबांच्या ओव्या कशा दिसतात ते तुम्हाला सांगतो. जो भोगी मनुष्य आहे ना, भोगी, तो आपल्याला बघितलं ना कपड्याला आठ्या पडतात. तुम्ही रागवू नका, कारण की त्याला वाटतं वारकरी कसे काय आले, संन्यासी कसे काय आले. आपला त्याचा कधी ओळखीचा प्रसंग आलेला नाही, पण आपल्याला बघून त्याला वाईट वाटतं. ज्ञानोबांच्या ओव्या आहेत. साधूला बघून त्याला वाईट होतं. मुख देखोनी विरक्ताचे, ज्ञानोबा म्हणतात सचे कपड्यासहित आंघोळ करतो. आज संन्यासी भेटला, आज काही खरं नाही. आणि ज्ञानोबांच्या उपमा साहित्य महाराज एवढं गजबचं आहेत. मी फक्त माफी मागून त्या ओव्या तुम्हाला सांगतो की माझा चुकीचा अर्थ तुम्ही काढणार नाही, माझी अशी अपेक्षा आहेत. काही माणसं रस्त्याने जर एखादी बाई निघाली, सुंदर असेल नसेल ते त्याची त्याला माहिती आहे. ज्ञानोबांचं शब्दचित्रण कसं आहे बघा तुम्ही. शब्दचित्रण म्हणजे इकडं विरक्त पाहिला तर रागवतो, आणि बाई पाहिली ना जागेवर मूर्तीसारखा उभा राहतो. डोळे तसेच, चित्त तसे, शब्द नाही तोंडातून. आणि एकदम असे काही पाहतात ना माणसं, तुम्ही बघत असाल बघणाऱ्याकडे बघत असाल. तर ज्ञानोबारायांनी ह्या मूर्ख माणसाला उपमा कोणती द्यावी, म्हणजे जो स्त्रीकडे पाहून थबकतो, एकदम व्यवहार त्याचा बंद पडतो. शब्द आहे का, व्यवहार त्याचा बंद पडतो आणि एकदम असं बघत बसतो. ज्ञानोबारायांनी उपमा कोणती द्यावी या मूर्ख माणसाला. ज्ञानोबा म्हणतात महापुरुषाचे चित्त. जो साधू आहे, संत आहेत, त्याचं चित्त समाधीमध्ये गेल्यानंतर जसं व्यवहार बंद पडतो, ओवी महापुरुषाचे चित्त झाली आ वस्तू कसं ठाके व्यवहार जात जियापरी तसा. नुसतं पाहिल्याबरोबर विरक्त पाहिलं तर कपड्यासहित आंघोळ करतो, आणि स्त्री पाहिली तर एकदम बदलतो, त्या चेहरा बदलतो. ज्ञानोबा म्हणतात काय प्रकार काय आहेत. ज्ञानोबा म्हणतात त्याला माहितीच नाही आहे काही विषय कसे असतात. आणि मग ज्ञानोबाचा एक शब्द सांगतो, तुम्हाला अर्थ लक्षात येईल. उपासना करत असताना एकाग्र चित्ताने उपासना करावी, एकाग्र चित्ताने. ज्ञानोबा म्हणतात हा जो आहे ना, तैसा एकाग्र चित्ताने स्त्रीची उपासना करतो. अर्थ करा, एकाग्र चित्ताने कोणाची उपासना, स्त्री जो उपासी. ज्ञानोबांचे शब्द आहेत, स्त्री जो उपासी. उपास म्हणजे उपासनाच करतो. कशी उपासना करतो, काहीच कमी पडू देत नाही. पाणी भरायला जाऊ देत नाही, दळण आणायला जाऊ देत नाही, भाजीपाल्याला जाऊ देत नाही. मी फार लिमिटेड बोलतो. काही भाग्यवान असेल कपडे पण धुवून देत नाहीत. किती म्हणजे माझा असा आदर या शब्दाचा अर्थ उपासना नव्हे, मान दिला पाहिजेत, पण किती दिवसा करता काय काय. ज्ञानोबाने काय उत्तर द्यावं त्यासाठी. चित्त आराधी स्त्रियेचे शब्दांचा प्रयोग नीट आहे का. आराधी, आराधना करतो. चित्त आराधी स्त्रियेचे, तियेचे नि छंदे नाचे. एखादी स्त्री हसली, एखादी प्रसन्न झाली, सगळं गायब त्याच्याच आनंदामध्ये असतो. काय झालं रे, काय नाही. मी एका माणसाकडे गेलो, एक माणूस थोडा रडत होता, डोळ्यातून पाणी येत होतं. आणि दुसरा जो होता तो माझा मित्र होता. मला जरा दया आली. म्हटलं काय झालं शास्त्रीजी, काय सांगावं, तुम्ही पारमार्थिक माणसं आहेत, आज हृदय तुटलो. म्हटलं नेमकं काय झालं.
म्हटलं मी निवेदन केलं होतं एका स्त्रीला, तिने नकार दिला, हृदय तुटलं. ज्याला भेटायला गेलो होतो तो मित्र आला, मला दया आली. असेल बिचार लग्न फिग्न करायचं असेल तर आमच्या डोक्यात काय दुसरे विचार येणार आहेत. माझा मित्र आला, रे म्हटलं याला जरा मदत करत जा. म्हणजे शास्त्रीचे काय झालं, म्हणजे याचं हृदय तुटलं. का टेन्शन घेता तुम्ही, का रोज 2-3 वेळा हृदय तुटत असतं. फार गंभीर नाही आहे प्रकरण. रोज आता हा असा कामी चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदेनाचे माकड गारुडियाचे जैसे होय ज्ञानोबराय सांगतात. तुम्ही थोडी कल्पना करा की आपल्या जीवनामध्ये काय काय उणीव आहेत आणि काय काय भरीवपण आहे. खूप सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कुठं बोलावं, कुठल्या स्त्रीला बोलावं, कसं वागावं, कशी सभ्यता जीवनामध्ये असावी, काही कळत नाहीत. ज्ञानोबरायांचा तर एक शब्द एवढा सुंदर आहे, कुरवंडी की जे अमृते. जर स्वर्गातलं इंद्राने याला अमृत आणून दिलं ना तर ते स्त्रीवर ओवाळून टाकावं अशी याची भावना असते. कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिया परवते नाहीच म्हणून चित्ते निश्चय केला. काय बोलणार आहे आम्हाला, कधी परमार्थ सुचणार, कधी वैराग्य सुचणार, कधी काय होणार. मग ह्या माणसाचं फार प्रश्न मोठे मोठे उपस्थित होतात. काहीच सहन होत नाही ह्या माणसांना महाराज. काही काही वयोवृद्ध माणसं असतात, आत्ताचं युग मुक्त आहे, त्यांचं युग बंदिस्त होतं. मग ते असं अभिव्यक्त करतात आपल्याबरोबर, शास्त्रीजी नवीन युग फार छान आहे, बंधनच नाहीत काही. आमच्या काळात बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. म्हटलं आता गौऱ्या गेल्यात ना, लाकडं तयार होऊन स्मशानामध्ये गेलेत, आसक्ती धरावी कुठपर्यंत हे कळलं पाहिजे ना, जमतच नाहीत. आणि मी जे तुम्हाला आत्ता सांगितलं ना, जन्म मृत्यू जरा पाहतच नाहीत महाराज. आपलं म्हातारपण आलेलं आहे, आपलं वय झालेलं आहे, काही पाहत नाही जीवनामध्ये. कशा पद्धतीने वागतील, जन्म मृत्यू जरा व्याधी दुर्लक्ष असते यांच्याकडे पूर्णपणे. आणि ह्या धांदलीमध्ये एकदाच मिळालेला मनुष्य जन्म सामान्य विषयासाठी बर्बाद करून टाकतो, ज्ञानाला मुकतो, संतांच्या कृपेला मुकतो, ईश्वर कृपेला मुकतो आणि आत्मउद्धाराला मुकतो. एक छोटीशी घटना, छोटासा विषय पूर्ण पारमार्थिक माणसाला उद्ध्वस्त करतात, माणसाला उद्ध्वस्त करतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.